आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग आणि प्राचीन कथेमधून एका मोठा प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. तो प्रश्न म्हणजे गुप्तपणे केलेलं पाप खरंच गुप्त राहतं का? चला या जातक कथेतून हे समजून घेऊया. कधी विचार केलाय की एखादं चुकीचं काम, एखादी चूक खरंच पूर्णपणे लपवली जाऊ शकते का? हा एक असा प्रश्न आहे जो फार पूर्वीपासून विचारला जातोय. आजची ही कथा याच प्रश्नाच्या अगदी मुळाशी जाते आहे. आणि गंमत म्हणजे ही कथा एका मध्यरात्री घडलेल्या समस्येवर उपाय म्हणून सांगितली गेली होती. तर गोष्ट सुरू होते जेतवन विहारात. भगवान बुद्ध रात्री पहारा देत होते आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या 500 भिक्खूंमध्ये काहीतरी गडबड आहे, काहीतरी चुकीचं घडतंय. झालं असं की मध्यरात्रीच्या शांततेत जवळजवळ 500 भिक्खू एकत्र जमले होते आणि ते कसली चर्चा करत होते तर इंद्रिय सुखांबद्दल, म्हणजे अशा मोहपाशांबद्दल जे निषिद्ध मानले जातात. आणि त्यांना काय वाटत होतं की आपली ही चर्चा अगदी गुप्त आहे, कोणीही ऐकत नाहीये. आता बुद्धांनी हे ऐकलं आणि त्यांना एक धडा शिकवायचा ठरवलं. ते म्हणाले, अरे पूर्वीचे शहाणे लोक मानायचे की चुकीच्या कामात गुप्तता वगैरे काही नसतेच. आणि हा महत्त्वाचा मुद्दा त्यांना पटवून देण्यासाठी त्यांनी त्यांच्याच एका पूर्वजन्माची कथा सांगायला सुरुवात केली. तर ही कथा आहे प्राचीन बनारसची. तिथे एक जगप्रसिद्ध आचार्य होते. त्यांना एक मुलगी होती लग्नाच्या वयाची आणि त्यांच्या वर्गात होते तब्बल 500 विद्यार्थी, ज्यात बोधिसत्वसुद्धा होते. बोधिसत्व म्हणजे जे बुद्धत्वाच्या मार्गावर आहेत आणि ते त्या आचार्यांचे सर्वात हुशार विद्यार्थी मानले जायचे. आता आचार्यांनी ठरवलं की आपल्या मुलीसाठी असा वर शोधायचा जो केवळ ज्ञानी नाही तर चारित्र्यवान असेल. आणि त्यासाठी त्यांनी एक परीक्षा घ्यायचं ठरवलं. पण ही ज्ञानाची नाही तर सद्गुणांची परीक्षा होती. आणि ही परीक्षा काही साधीसुधी नव्हती. त्यांनी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना एक अजबच सूचना दिली. ते म्हणाले, माझ्या मुलीच्या लग्नासाठी कपडे आणि दागिने घेऊन या, पण ते चोरून आणायचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची अट, हीच चोरी करताना तुम्हाला कोणीही, अगदी कोणीही पाहता कामा नये. आता काय, सगळ्या विद्यार्थ्यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि मग काय, आश्रमात चोरलेल्या वस्तूंचा ढीग लागू लागला. पण एका विद्यार्थ्याने मात्र काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. दिवस जायला लागले. बाकीचे 499 विद्यार्थी रोज काही ना काही चोरून आणत होते, पण बोधिसत्व ते मात्र रोज रिकाम्या हातानेच परत यायचे. त्यांनी काहीही आणलं नाही. शेवटी आचार्यांनी आपल्या त्या सगळ्यात हुशार विद्यार्थ्याला, बोधिसत्वांना जवळ बोलवलं आणि विचारलं, अरे मित्रा, काय झालं? तू तर काहीच आणत नाहीयेस, परीक्षेत नापास व्हायचंय का? आणि आता बोधिसत्वांनी जे उत्तर दिलं त्यातच या संपूर्ण कथेचं सार, याचं मर्म दडलेलं आहे. ते म्हणाले, गुरुजी, तुमची अट आहे की चोरी गुप्तपणे केली पाहिजे, पण माझ्या मते चुकीच्या कामात गुप्तता नावाची गोष्ट अस्तित्वातच नसते. हे शक्यच नाहीये. त्यांनी पुढे जे सांगितलं ते खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणाले की या जगात असं कोणतंच पाप नाही जे लपून राहू शकेल. ज्याला एखादा मूर्ख माणूस गुप्त समजतो त्याला जंगलातले आत्मेसुद्धा पाहत असतात. पण यापेक्षाही एक मोठा मुद्दा त्यांनी मांडला. ते म्हणाले, कुठेही लपायला जागा नाही, माझ्यासाठी कोणतीही जागा रिकामी नाही, कारण जिथे कोणीही नसतो तिथे मी स्वतः तर असतोच की. आणि हाच या कथेचा गाभा आहे की प्रत्येक जण स्वतःच्या कर्माचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा साक्षीदार असतो. असा साक्षीदार ज्यापासून आपण कधीच पळून जाऊ शकत नाही. त्यामुळे खरी गुप्तता ही अशक्यच आहे, कारण आपलं अस्तित्व, आपला मीपणा नेहमीच एक निरीक्षक म्हणून तिथे हजर असतो. आता हे उत्तर ऐकून आचार्यांना काय वाटलं असेल? त्यांना प्रचंड आनंद झाला आणि त्यांनी आपल्या परीक्षेमागचा खरा हेतू सगळ्यांसमोर उघड केला. त्यांनी स्पष्ट केलं की ही परीक्षा चोरीची नव्हती तर सद्गुणांची होती आणि त्यांनी आपली मुलगी बोधिसत्वांना दिली. ते म्हणाले, फक्त तूच माझ्या मुलीसाठी योग्य आहेस. गोष्ट इथे संपत नाही. बुद्ध वर्तमानात परत आले त्या 500 भिक्खूंसमोर आणि त्यांनी सांगितलं की त्या कथेतील पात्र कोण होती. ते आचार्य म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून सारीपुत्र होते आणि तो हुशार तरुण म्हणजे स्वतः बुद्धच होते त्यांच्या एका पूर्वजन्मात. आणि या कथेचा परिणाम किती जबरदस्त झाला असेल याचा विचार करा. हे ऐकताच त्या सर्वच्या सर्व 500 भिक्खूंना ज्ञानप्राप्ती झाली. ते अर्हतपदाला पोहोचले. तर ही कथा आपल्यासमोर एक खूप मोठा प्रश्न उभा करते. आपण सगळेच आपले न्यायाधीश असतो. मग जेव्हा वाटतं की कोणीही पाहत नाहीये तेव्हा आपली कृती कशी असते? आणि जर स्वतःचे न्यायाधीश असू तर आपल्या वागण्यात कोणता बदल व्हायला हवा यावर नक्की विचार करा.